तर मित्रांनो, या पावसाळ्यातल्या सीझन मधली एक अशी लोकेशन जिथे तुम्ही एकदा तरी नक्कीच भेट दिली पाहिजे, जिथे तुम्हाला मिळेल एक भन्नाट असा ऍडव्हेंचर, वाहते वॉटरफॉल्स आणि या सह्याद्रीचा सुंदर नैसर्गिक नजारा। मुंबई पासून 70 किलोमीटरच्या अंतरावर वसलेला हा केपी वॉटरफॉल। सकाळी लवकर उठून कुणाल आणि विष्णू सोबत आम्ही आपली स्कूटी घेऊन निघालो कळंबोली ते खोपोली। तिथून 2 ते 3 किलोमीटर ड्राईव्ह करून आपण पोहोचलो एका गावात। इथून 1.5 तासाचा ट्रेक करून आपण पोहोचू केपी वॉटरफॉल। श्री दत्त मंदिरापासून डाव्या बाजूला वळताच आपल्याला दिसतं एक वडाचं झाड। इथून लागतात छोटे छोटे वॉटर क्रॉसिंग व साधारणशी पायवाट। कमीत कमी 30 मिनिटाचा ट्रेक करून आम्हाला लागलं एक डिफिकल्ट पॅच। तो तर खूपच जास्त स्लिपरी होता। त्याला क्रॉस करून आम्हाला वाटेत लागले सुंदर सुंदर नजारे व धबधबे। तर 1 तास चढाई करताच आम्हाला दिसते एक लाईव्ह ट्रेन। आम्हाला विश्वासच बसत नाही एवढी सुंदर ही लोकेशन आहे। दर 15 ते 20 मिनिटात आपल्याला इथून एक ट्रेन जाताना दिसते आणि या वॉटरफॉल सोबत बघायला ते अजूनही सुंदर वाटते। एक व्ह्यू बघण्याची मजाच वेगळी आहे। ब्युटिफुल टनल व्ह्यू, खोपोली शहराचा नजारा आणि हे सतत वाहणारे धबधबे या जागेला अजूनच सुंदर बनवतात। जर येत असाल तर चांगल्या ग्रिपचे शूज वापरा। तर भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये। बाय।